जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2023मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा चालक पोलीस शिपाई 26 मार्च 2023ला विचारली गेलेली सर्व अंकगणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्सनुसार पेपर विश्लेषण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून अजूनपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या यूट्यूब चॅनलवर पोलीस शिपाई, चालक, SRPF, लोहमार्ग, बॅट्समन आणि कारागृह हे संपूर्ण पेपर स्पष्टीकरण अंकगणित बुद्धिमत्ता अगदी शॉर्ट ट्रिक्सनुसार टाकलेले आहेत. येत्या पोलीस भरतीला तुम्हाला या गणिताचा आणि बुद्धिमत्ताचा 100% फायदा होणारच. त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघावा. चला, न वेळ घेता आपण जाऊया आपल्या प्रश्नाकडे. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न दिलाय. तर काय दिलाय प्रश्न नीट समजून घेऊया. LIKE 21 त्यानंतर MOON बरोबर काय दिलाय तर प्रश्नचिन्ह दिलाय. मग ह्या पद्धतीने आपल्याला काय करून घ्यावं लागेल तर ABCD लिहून घ्यावं लागेल. तुम्ही अशा पद्धतीने ABCD लिहिल्यानंतर मग आता चला आपण बघूया काय करायचं ते. ठीक आहे, मग तुम्ही अशा पद्धतीने ABCD लिहिल्यानंतर आपल्याला पहिला LIKE घेतला लिहून. मग आता इकडं काय दिला L दिलाय पहिल्यांदा. L साठी काय वापरला मित्रांनो तर M. L साठी काय वापरलाय तर 12 अक्षर, त्यानंतर अधिक, त्यानंतर I कुठे इड, I साठी काय वापरला तर 9 अधिक, K कुठे इड, K साठी किती वापरला 11 अधिक, E साठी काय वापरला 5. टोटलिंगची काय करा तर बेरीज करा. तर टोटलिंगची 12 अधिक 9 अधिक 11 अधिक 5 टोटलिंगची बेरीज केली किती येते मित्रांनो तर 37. बरोबर आहे 37. म्हणजे 37 आले तर या 37चं काय करा डावीकडे आणि उजवीकडे संख्या किती आहे 3 गुणिले काय 7 यांचा काय करा तर गुणाकार करा. म्हणजे 7 त्रिक किती येत आहे 21 आलं. 21 मित्रांनो, समजलं लॉजिक. हे बुद्धिमत्ताचे प्रश्न असतात या अशा पद्धतीने सोडत. चला जाऊया पुढे. मग काय MOON बरोबर आहे. मग आता M बरोबर आहे. M साठी काय वापरला आहे तर 13 वापरला आहे. M बरोबर किती 13 अधिक O किती वापरला तर 15 परत O दिला आहे अधिक 15 अधिक N साठी किती वापरला 14. मग आता यांची काय करा टोटल बेरीज करा. 13 अधिक 15 अधिक 15 अधिक 14 टोटल यांची बेरीज केली किती येते 57. किती येते 57. आता 57 डावीकडे आणि उजवी संख्यांचा काय करा तर गुणाकार. 5 गुणिले किती 7 7 5 35 किती आले 35. म्हणजेच मित्रांनो प्रश्नाच्या ठिकाणी तुमची काय येणार आहे तर 35. पर्याय क्रमांक किती 3 नंबर. समजलं मित्रांनो, अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. ठीक आहे, आपल्याला आता पुढील प्रश्न काय विचारला 424 461 502 545 आणि प्रश्नचिन्ह या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी पुढील संख्या ओळख. आता पुढील संख्या आपल्याला ओळखायला लावली तर मग आपण आधी संख्या लिहून घेऊ व्यवस्थित. बरोबर आहे. 424 461 502 आणि 545 आणि काय प्रश्नचिन्ह. मग आता इकडं 424 मधून 461 वजा करा म्हणजेच किती राहत आहे मित्रांनो तर 37. मग 461 मधून 502 वजा करा म्हणजेच किती राहत आहे तर 41. मग 502 मधून 545 वजा करा म्हणजेच किती राहत आहे तर 43. मग आता इकडं आपल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी यांच्यामध्ये लॉजिक लागतं आहे काही नाही. परत ह्या दोघांची वजाबाकी करा. 37 वजा 41 किती उरत आहे तर 4 उरत आहे. 41 वजा 43 करा किती उरत आहे 2 उरत आहे. म्हणजे इकडं तुम्हाला समजलं असं लॉजिक एक परत लागले. म्हणजे पुढं आपल्याला किती मिळावं लागतील म्हणजे 4 मिळावं लागतील. म्हणजे या 43 मध्ये 4 मिळवले म्हणजे तुमचं किती येणार आहे तर किती होणार आहे 47. म्हणजे 47 कशात मिळवायचे तर 545. आता 545 मध्ये 47 मिळवले म्हणजेच किती येणार आहे 592. किती येणार आहे 592. मग 592 आल्यानंतर मग आता योग्य पर्याय किती आला तुमचा तर 592. समजलं मित्रांनो, तर पर्याय क्रमांक किती तर 3 नंबर योग्य उत्तर. अशा पद्धतीने हे बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत, अशा पद्धतीने सोडवा लागतो. ठीक आहे, चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. 10 15 21 28 प्रश्नचिन्ह या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखा. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर प्रश्न सोडवायचा कसा आधी आपण संख्या लिहून घेऊ व्यवस्थित. 10 15
21, 28 आणि प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने आपल्याला काय दिलं आहे तर संख्या दिल्या आहे. मग त्या दोघांची वजाबाकी करा. 10मधून 15 गेले म्हणजेच किती राहिले 5 राहिले. 15मधून 21 गेले म्हणजेच किती राहिले 6 राहिले. 21मधून 28 गेले म्हणजेच किती राहिले 7 राहिले. म्हणजेच तुम्हाला एवढं समजलं असेल मित्रांनो किती संख्या वाढवली 1 1 वाढवली म्हणजेच किती 1 1 चा यांच्यामध्ये काय फरक आहे. मग आता पुढे कितीने वाढावं लागेल तर 8 ने म्हणजेच 28 मध्ये 8 मिळवले म्हणजेच तुमचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो तर तुमचं उत्तर किती येणार आहे तर 36. किती येणार आहे तर 36 म्हणजे 8 मिळवले 28 मध्ये 8 मिळवले तर किती येणार 36. पर्याय क्रमांक योग्य पर्याय क्रमांक किती 3 नंबर. हे पण बुद्धिमत्ताचा प्रश्न आहेत या अशा पद्धतीने सोडावा लागतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. ठीक आहे मित्रांनो आता आपल्याला पुढील प्रश्न विचारला आहे. पुढील अक्षर गटातील चुकीचे पद ओळखा. आता इकडे आपल्याला काय केलं आहे चुकीचे पद ओळखायला लावलं आहे. तर त्यानं काय दिलं आहे AZ दिला आहे, BY दिला आहे, CX दिला आहे, DV दिला आहे, EV दिला आहे. बरोबर आहे. मग आपल्याला याच्यामधलं काय करायचं आहे चुकीचं पद ओळखायचं आहे. मग तुम्हाला याचा पहिला संबंध काढू आपण. ए काय दिला आहे तर Z दिला आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ABCD लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर B नंतर काय दिला आहे तर Y दिला आहे. बरोबर आहे. B नंतर त्यानंतर C नंतर काय दिला आहे तर X दिला आहे. मग त्यानं काय केलं आहे समजला का खाल्ले अक्षर दिले. बरोबर आहे. वरले आणि खाल्ला अक्षर दिले. पण इकडं बघा बरं D नंतर V दिला आहे म्हणजे ह्या पद्धतीने दिला आहे त्यानं D नंतर V दिला आहे म्हणजे इकडं खाली अक्षर द्यायला पाहिलं होतं. काय द्यायला पाहिलं होतं इकडं D नंतर काय द्यायला पाहिलं होता तर W द्यायला पाहिलं होतं. पण इकडं काय दिलं आहे चुकीचा दिला आहे. बरं पुढला बघू आपण E नंतर काय दिला आहे V म्हणजे इकडं बरोबर आहे. म्हणजे आपला चुकीचा पर्याय काय कोणचा येतोय तर चुकीचा पर्याय DV येतोय. त्या ठिकाणी काय पाहिलं होता DW पाहिला होता म्हणजे हा चुकीचा आला आहे म्हणजेच योग्य पर्याय आपला क्रमांक किती 1 नंबर. समजलं मित्रांनो. हे पण बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. चला आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे 243 ही संख्या सांख्यिकीत भाषेत 354 अशी लिहितात तर 123 ही संख्या कशी लिहिता येईल. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर मग आता या 243 साठी काय लिहिलं आहे 354 लिहिलं आहे. किती 54. मग यांच्यामध्ये संबंध काय दिसतोय ही संख्या कितीने वाढवली 1 ना 4च्या नंतर 5 घेतला म्हणजे 1 वाढवली 3 नंतर 4 घेतला म्हणजे 1 वाढवली म्हणजे त्याच पद्धतीने आपल्याला करायचे आहे. मग आता 123 मध्ये किती मिळवायचे मित्रांनो तर 1 1 ना वाढवायची म्हणजे 1 वाढवला म्हणजेच किती होणार आहे 2. परत या 2 मध्ये 1 मिळवला म्हणजे किती होणार आहे 3. या 3 मध्ये 1 मिळवला म्हणजे किती होणार आहे 4 म्हणजे किती 234. पर्याय क्रमांक किती 3 नंबर योग्य आपलं उत्तर आहेत. ह्यो पण बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपल्या ह्या पण बुद्धिमत्ताचाच प्रश्न आहे. काय विचारला आहे ते समजून घेऊया. एका सांख्यिकीत भाषेत LIKE हा शब्द MJLF असा लिहिला तर DREAM शब्द कसा लिहिला जाईल. अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला तर तुम्हाला अशा पद्धतीने ही ABCD लिहिणं गरजेचं आहेतच लक्षात. मग आपण जाऊया प्रश्नाकडे. आपल्याला काय दिलं आहे तर L नंतर काय I नंतर काय दिलं आहे K नंतर काय दिलं आहे तर E दिला आहे लक्षात. अशा पद्धतीने दिलेले आहेत. मग आपल्याला पुढील काय दिलं आहे M नंतर J नंतर L नंतर काय F. त्यांचा आपल्याला काय काढायचं आहे तर संबंध काढायचा आहे. एक लक्ष द्या मित्रांनो तर संबंध इकडे काय L बरोबर आहे. L नंतर त्याने काय घेतला M घेतला बरोबर आहे. L नंतर काय केला M घेतला म्हणजे लगतचं अक्षर घेतलंय. काय दिसतंय लगतचं इकडे लगतचं दिसतंय. मग इकडे I बरोबर आहे. I नंतर काय घेतलं डायरेक्ट J म्हणजे इकडे पण काय केलंय लगतचं अक्षर घेतलंय. तिकडे काय दिसतोय K नंतर L घेतलाय नंतर L घेतलाय म्हणजे काय केलंय लगतचं अक्षर घेतलंय. E नंतर काय घेतलाय F म्हणजेच काय केलंय लगतचं अक्षर घेतलंय. समजलं मित्रांनो लगतचं म्हणजे आपल्याला या साईड प्रश्नासाठी काय करावं लागेल तर लगतचं अक्षर घ्यावं लागेल. मग चला DREAM आता एक लक्ष द्या मित्रांनो. मग आता आपल्याला काय करायचं लगतचं अक्षर घ्यायचं बरोबर आहे. D कुठे D नंतर काय घेतला E मग इकडं काय E आरचा इकडं नाही घ्यायचं या बाजूला यस बरोबर आहे. पुढील अक्षर घेतलं ना लगतचे ओके. आर नंतर काय येतोय यस. ई नंतर काय येतोय तिकडं बघा ई नंतर काय येतोय F ई नंतर F. ए नंतर काय येतोय पुढील अक्षर तर B तर M नंतरचं पुढील अक्षर काय आहे N लक्षात. मग असा पर्याय कुठं दिसतोय मित्रांनो तुम्हाला तर पर्याय क्रमांक किती तर 3 नंबर आपलं योग्य उत्तर आहे. बुद्धिमत्ताचा प्रश्न मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकतात. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. आणि अजूनपर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला
खरंच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, एक लाईक ठोका, जेणेकरून तुम्हाला असेच शॉर्ट ट्रिक्स पाहण्यास भेटतील. चला मित्रांनो, आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे, वयवारीवरील प्रश्न आहे. ठीक आहे. सुरेश अमोलपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षानंतरचे त्याचे एकूण वय 40 वर्ष असेल तर सुरेशचे आजचे वय किती वर्ष असेल. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिला तर कशावरून, पर्यायानुसार सोडवायचा. काय करायचं, पर्यायानुसार. मग आता सुरेश बरोबर, सुरेशचे वय विचारले, आपण डायरेक्ट सुरेशचे वय 15 घेतले. बरोबर, 15 बरोबर आहे, 15 म्हणजे काय झालं, त्याचं आजचं वय झालं. बरोबर, आजचं. मग त्यानं प्रश्न काय नीट विचारला, इकडे बघा. 10 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 40 वर्ष होईल. 10 वर्षानंतर म्हणजे 10 वर्ष घेऊ, 10 वर्षानंतर. ठीक आहे, म्हणजे 10 वर्षानंतर या 15, आजचे वय 15, 10 वर्षानंतर हे 10 मिळू त्याच्यामध्ये. म्हणजे टोटल किती झाले मित्रांनो, तर टोटल किती झाले, 25. किती झाले, 25 झाले, 25. मग आता आपल्याला कोण, अमोल. बरोबर आहे, अमोल किती 10 वर्षांनी मोठा आहे. बरोबर आहे, या 15 घेतला म्हणजे 10 वर्ष गेले त्याच्यातून, म्हणजे अमोल किती राहणार आहे मित्रांनो, तर अमोल किती राहणार आहे, तर 5 वर्ष राहिला. 5 वर्ष या 5 मध्ये म्हणजे 10 वर्ष मिळवायचे, म्हणजे 5 अधिक किती 10, म्हणजे टोटल यांची बेरीज करली, टोटल तर किती येणार यांची 15. बरोबर आहे, 15 आल्यानंतर मग आपल्याकडे प्रश्न काय विचारला आहे त्यांना, 10 वर्षानंतर त्यांच्या एकूण वयाची बेरीज किती होती दोघांच्या, तर 40 वर्ष. मग हे 25 आणि हे 15, टोटल यांची बेरीज करूया. 25 अधिक 15 किती झाले, टोटल 40 वर्ष. म्हणजे आपला योग्य पर्याय क्रमांक किती, 1 नंबर. म्हणजेच सुरेशचे वय, बरोबर, सुरेशचे वय किती आहे, तर 15 वर्ष. आलं लक्षात मित्रांनो. अशा पद्धतीने हे प्रश्न वयवारीचे सोडायचे असतात. ठीक आहे, चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे, राम, श्याम व जॉन यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहेत. राम व श्याम यांच्या वयांची सरासरी 14 वर्ष आहेत, तर जॉनचे वय किती वर्ष आहेत. आता जॉनचे वय विचारले मित्रांनो, तर इकडे लक्ष द्या. जॉनचे वय आपल्याला काय करायचे, तर जॉनचे वय काढायचे. मग आता इकडे पहिल्यांदा कोण दिलं आहे, राम, श्याम आणि जॉन. बरोबर आहे, लिहून घेऊया. राम अधिक श्याम अधिक जॉन. बरोबर आहे, यांच्या वयांची सरासरी किती दिली आहे, तर यांच्या वयांची सरासरी किती दिली, 16 वर्ष. हे किती जण आहे टोटल, तर 3 जण आहे, म्हणून गुणिले किती 3. लक्षात. मग 16 त्रिक किती होत आहे, 48. म्हणजे यांच्या वयांची सरासरी किती आली, तर 48. लक्षात. मग आता आपल्याला पुढं काय दिलं आहे, राम व श्याम. बरोबर आहे, राम अधिक श्याम. बरोबर आहे, बरोबर आहे. यांच्या वयांची सरासरी किती दिली आहे, तर 14 वर्ष. हे किती जण आहे, तर 2 जण आहे. बरोबर आहे, म्हणून गुणिले किती 2. आलं बरोबर, गुणिले किती 2. मग 14 2 किती होत आहे, 28 झाले, 28. मग आता आपल्याला त्यानं काय विचारलं, तर जॉनचे वय किती, म्हणजेच आपल्याकडे काय करावं लागेल, 48 वजा 28 या दोघांची वजाबाकी करावं लागेल. म्हणजे वजाबाकी किती आली, 20 वर्ष. म्हणजे 20 वर्ष कोण आला आहे मित्रांनो, तर जॉन. कोण आला आहे, तर जॉन. समजलं मित्रांनो. ओके, पर्याय क्रमांक किती, 2 नंबर. हे अशा पद्धतीने सरासरीवरील उदाहरण आहेत, अशा पद्धतीने सोडवायचं असतं. ठीक आहे, चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सकाळी 10 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळात ओलांडेल. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर ह्या प्रश्न सोडवायचा कसा, शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने. आपल्याला ह्या प्रश्न सोडवण्यासाठी आधी घड्याळ काढणं गरजेचं आहे. ह्या पद्धतीने आपण घड्याळ काढूया. हे घड्याळ काढल्यानंतर याला आकडे देऊया. 12 6 9 3 1 2 4 5 7 8 10 आणि 11. आपल्याला वेळ कितीची दिली मित्रांनो, 10 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत. 10 ते 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. मग आता आपला काय, 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 कितीचा वेळ दिला आहे सकाळी, तर 10 वाजेचा. या काय झालं तुमचा तास काटा, आणि हे काय झाला मिनिट काटा. मग आता एक विचार केला आपण, तर सकाळी 10चा तास काटा या मिनिट काट्याला ओलांडेल का, तर नाही ओलांडेल. तर 10ची वेळ ओलांडेल का, तर नाही ओलांडेल. 11ची एकदा ओलांडेल, 12ची 2दा, 1ची 3दा ओलांडेल. मग आता 2चा विचार केला आपण, 2चा कुठं राहणार आहे तास काटा, आणि मिनिट काटा कुठं राहणार 12. म्हणजे 2 वाजता ओलांडेल का, तर नाही ओलांडेल. फक्त 11ची वेळ, 12ची वेळ आणि 1ची वेळ
ह्याच वेळेमध्ये काय ओलांडेल, मिनिट काटा तास काट्याला ओलांडेल. म्हणजे किती वेळेस ओलांडेल, तर 3 वेळेस. योग्य पर्याय किती आपला, तर पर्याय क्रमांक 1 नंबर. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला हे घड्याळ प्रकरणावर उदाहरण विचारलं आहेत. अशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडवायचं असतं. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे, 24 तासात मिनिट व तास काट्यात 90 डिग्री कोण किती वेळा होतो. किती 24 तासात 90 डिग्री कोण विचारला आहे. मग आपल्याला हे घड्याळावरील प्रश्न आहे, बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. तर तुम्हाला आधी याची बेसिक माहिती सांगतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, एका तासात, बरोबर आहे, एका तासात 90 डिग्री अंशाचा कोण किती वेळेस होतो, तर किती वेळेस होतो, 2 वेळेस. बरोबर आहे. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला 12 तासामध्ये, बरोबर आहे, 12 तासांमध्ये किती वेळेस होईल, तर किती वेळेस, 22 वेळेस. आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला तर 24 तासामध्ये, बरोबर आहे, 24 तासात किती वेळेस 90 डिग्रीचा कोण होईल, तर किती वेळेस होतो मित्रांनो, तर तो 44 वेळेस होतो. किती वेळेस, तर 44. मग हे प्रश्न तुम्हाला माहीत असेल, एका तासात किती वेळेस, 2 वेळेस, 12 तासात किती, 22 वेळेस, आणि 24 तासात किती, 44 वेळेस. म्हणजेच आपला योग्य पर्याय क्रमांक किती मित्रांनो, तर 2 नंबर. समजलं मित्रांनो. हे घड्याळावरील प्रश्न आहे, बुद्धिमत्ताचा प्रश्न आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. गौतमी रमापेक्षा 4 दिवसांनी मोठी आहेत. जर रमाचा वाढदिवस गुरुवारी येतो तर रमाचा वाढदिवस कोणत्या वारी येईल. अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला आहे. तर आपण प्रश्नाकडे जाऊया. मग आता गौतमी रमापेक्षा किती दिवसांनी मोठी आहे, तर 4 दिवसांनी मोठी. गौतमी किती दिवसांनी, तर 4 दिवसांनी. तिचा वाढदिवस कोणवारी येतो, तर गुरुवारी येतो. कोणवारी येतो, गुरुवारी. लक्षात मित्रांनो. मग आपल्याला काय विचारलं, तर रमाचा वाढदिवस कोणत्या वारी, ती 4 दिवसांना मोठी आहे. म्हणजे आपल्याला 4 दिवस काय करावं लागेल, मागे यावं लागेल. हे कोणचा, पहिला दिवस, बरोबर. त्याच्यानंतर मागे जाणं म्हणजेच हे कोणचा, बुधवार, बरोबर, बुधवार. हे कोणचा दिवस, दुसरा दिवस. मग त्याच्यानंतर बुधवारच्या पाठीमाग कोणचा, मंगळवार. हे कितवा दिवस, तिसरा दिवस. मग आपला मंगळवारच्या पाठीमाग कोणचा दिवस, तर सोमवार. सोमवार हे कोणचा आला, पहिला दिवस. म्हणजेच रमाचा वाढदिवस कोणत्या वारी राहील, तर सोमवारी राहील. कोणवारी, सोमवार. योग्य पर्याय क्रमांक किती, 2 नंबर. ह्यो पण बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे, कॅलेंडर या प्रकरणावर विचारला गेलेला आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपला पुढील प्रश्न काय आहे तो बघूया. संध्याकाळी सागर शेताकडे जाताना त्याची सावली उजव्या बाजूला लांब पडत होती. सागरचे शेत उत्तरेला असल्यास त्याच्या डाव्या बाजूची दिशा कोणती. तर त्याच्या डाव्या बाजूची दिशा विचारली तर इकडं आपल्याला काय माहीत पाहिजे, तर दिशा माहीत असणं गरजेचं आहे. मग आपण आधी दिशा व्यवस्थित लिहून घेऊया. ठीक आहे, दिशा. ओके. मग वर काय असते, उत्तर. खाली काय असते, दक्षिण. डाव्या बाजूला काय असते, पश्चिम. उजव्या बाजूला काय असते, पूर्व. ठीक आहे, या दिशा तुमच्या झाल्या क्लिअर. आता सायंकाळी सागर शेताकडे जात असला, मग सायंकाळी शेताकडे जात असेल तर सूर्य कुठं असेल रे, मग पश्चिमेला असेल. म्हणजे इकडे या बाजूला या सूर्य असेल, बरोबर आहे. या पद्धतीने सूर्य इकडं असेल. तर मग आता आपण वाचू, सागरचे शेत, बरोबर आहे. सागरचे शेत उत्तरेला असल्यास, म्हणजे सागरचं काय आहे, शेत, बरोबर आहे. शेत आलं, शेत, बरोबर आहे. मग आता प्रश्नाकडे बघा. सायंकाळी सागर शेताकडे जात आहेत. सायंकाळी कुठं जाते, शेतात जाते. सावली उजव्या बाजूला लांब पडली. त्याची सावली कुठं, उजव्या बाजूला लांब पडली. म्हणजे तो कुठं चालला आहे, या बाजूला चालला आहे, बरोबर आहे, इकडं. आणि त्याची सावली कुठं पडली, उजव्या बाजूला. त्याच्या कोणची, उजवी बाजू, बरोबर, इकडं सावली पडली. तो इकडं चालला आहे, बरोबर आहे. मग आता लांब पडली होती. सागरचे शेत उत्तरेला आहेत. ओके. डाव्या बाजूची दिशा कोणती. तर काय विचारलं, डाव्या बाजूची दिशा कोणती. म्हणजे तो इकडं चालला आहे, त्याची उजव्या बाजू सावली. मग तिची डावी बाजू कोणची राहणार मित्रांनो, ही बाजू राहणार. कोणची, डावी, बरोबर, डावी बाजू. मग डावी बाजू कोणची आली, तर पश्चिम. म्हणजेच योग्य पर्याय तुमचं कोणचं, पर्याय क्रमांक 4. समजलं मित्रांनो. ह्या पण बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे, दिशा प्रकरण विचारला जातो. ठीक आहे, जाऊया नवीन प्रश्नाकडे. ठीक आहे, आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे नीट समजू. गौतम काल गावी गेला होता. त्याची परीक्षा आजपासून 10 दिवसानंतर आहे. काल रविवार होता तर
गौतमच्या परीक्षेच्या दिवशी कोणता वार असेल? अशा पद्धतीने आपल्याला काय केलं आहे तर प्रश्न विचारला आहे. तर गौतम काल घेऊ आपण इकडं काल बरोबर काल बरोबर त्याची परीक्षा आजपासून 10 दिवसानंतर आज किती दिवसानंतर 10 दिवसानंतर. ओके 10 दिवसानंतर आहेत. काल रविवार होता म्हणजे काल कोणचा वार दिला आहे रविवार. काल कोणचा आहे रविवार बरोबर आहे रविवार. म्हणजे आज कोण वार राहील मग काल रविवार होता तर आज कोण वार तर सोमवार. कोण वार राहील सोमवार. आलं लक्षात सोमवार राहील. मग आता आपण 8व्या दिवशी कोणचा वार येतो तोच येतो. म्हणजेच याच्यामध्ये 7 मिळवले बरोबर आहे 7 प्लस केले म्हणजेच 8 तारखेचा वार बरोबर आहे. 8 तारखेचा वार कोणचा राहणार आहे मित्रांनो तर सोमवार राहणार आहे बरोबर आहे सोमवार. 8 तारखेचा वार कोणचा राहणार आहे सोमवार. पण तुम्हाला विचारलं काय 10व्या दिवशीचा वार विचारलं बरोबर आहे 10. 8 तारखेला सोमवार. मग 9 तारखेला कोण वार राहणार आहे मंगळवार बरोबर आहे मंगळवार. मग 10 तारखेला कोणचा वार राहणार आहे बुधवार बरोबर आहे बुधवार. पण तुम्हाला विचारलं काय 10 दिवसानंतर आहेत काय त्याची परीक्षा आजपासून 10 दिवसानंतर आहे. आजपासून किती 10 दिवसानंतर 10 तारखेनंतरचा वार कोणता म्हणजेच 10 तारखेनंतरचा वार कोणता येणार आहे मित्रांनो तर 10 तारखेनंतरचा वार तुमचा कोणता राहणार आहे गुरुवार. म्हणजे योग्य पर्याय तुमचा कोणता येणार मित्रांनो तर गुरुवार. समजलं मित्रांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक किती 1 नंबर. ह्यो पण बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. कॅलेंडर ह्या प्रकारातून आपल्याला विचारला जातो. ठीक आहे चला बघूया पुढील प्रश्न. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तर पुढील प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया. एका रांगेच्या मध्यभागी असलेल्या 2 लगतच्या व्यक्तींच्या क्रमांकांची बेरीज 13 आहे तर रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत? म्हणजे लगतचे कोणतरी व्यक्ती दिलेले म्हणजेच उदाहरणार्थ मित्रांनो तर लगतचे व्यक्ती म्हणजे या बाजूचे ईडला एक व्यक्ती आणि शेवटून ईडला व्यक्ती या येऊनची बेरीज किती दिली आहे तर 13 दिलेली बरोबर 13 बेरीज दिलेली. मग 13 बेरीज दिली समज आपण 6 धरला आणि इकडं 7 धरला 6 आणि 7 13 होती. म्हणजेच मग आपण इकडे अंक टाकून घेऊया 5 4 3 2 आणि 1 झाले एक. मग त्याच्यानंतर इकडे किती 8 8 नंतर 9 9 नंतर 10 10 नंतर 11 11 नंतर 12 म्हणजे टोटल किती आहे 12 व्यक्ती. म्हणजे लगतची यांची बेरीज सांगितलेली बरोबर आहे लगतची बेरीज म्हणजे 7 आणि 6ची बेरीज केली तर किती येते 13 येते. म्हणजेच एका रांगेत व्यक्ती किती मित्रांनो तर किती 12 व्यक्ती. आलं लक्षात किती 12. योग्य पर्याय किती नंबर तर 2 नंबर. ह्या पण तुमचा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. रांगेचे स्थान यावर विचारला जातो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. ठीक आहे आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला तो हे व्यवस्थित समजून घेऊया. 48 मुलींमध्ये नीता पुढून 18व्या स्थानावर उभी असल्यास ती शेवटून कितव्या स्थानी आहेत? आता शेवटून कितव्या स्थानी आहे पण पुढून सांगितलं आपल्याला म्हणजे पुढून कितव्या स्थानावर आहे. ठीक आहे पुढून कितव्या स्थानावर आहे पुढून बरोबर आहे पुढून इकडे कितव्या 18व्या स्थानावर बरोबर आहे 18व्या स्थानावर इकडे किती 18. मग आता शेवटून काय विचारलं ते ना या बाजूना कितव्या स्थानावर आहे बरोबर आहे कितव्या स्थानावर आहेत. मग आता 48 वजा बरोबर आहे 48 वजा 18 केले किती 48 वजा 18 केले तर किती येणार मित्रांनो 8तून 8 गेले 0 आणि 4मधून 1 गेले किती गेले 3 म्हणजे ह्या इडून इथपर्यंत विद्यार्थी किती आहे तर 30 मुली बरोबर 30 मुली आणि स्वतः एक किती ती 18. म्हणजेच याच्यामध्ये काय करावं लागेल ती स्वतः मिळवावं लागेल. ती स्वतः एक मिळवली म्हणजे टोटल किती होणार आहे तर तिचा पाठीमागून क्रमांक किती आहे तर 31व्या स्थानावर ती असेल बरोबर आहे राहणार. ओके पर्याय क्रमांक किती 2 नंबर. हे अभिप्रश्न रांगेतील स्थान याच्यावर विचारला गेला आहे. बुद्धिमत्ताचा प्रश्न आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. गौतम उगवत्या सूर्याला नमस्कार करून डावीकडे 2 वेळा काटकोनात वळाला तर त्याच्या समोरची दिशा कोणती? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपण इकडं दिशा आधी व्यवस्थित काढून घेऊया. ठीक आहे या पद्धतीने आपण दिशा काढून घेऊया. वर कोणची असते उत्तर खाली कोणची असते दक्षिण उजवीकडे कोणची असते पूर्व आणि डावीकडे कोण असते पश्चिम. ह्या पद्धतीने आपल्या दिशा झाल्या बरोबर मित्रांनो. दिशा झाल्यानंतर मग आपण आता प्रश्नाकडे वळूया. गौतम उगवत्या सूर्याला नमस्कार करून आता उगवता सूर्याकडून असतो सकाळी पूर्वेकडून बरोबर आहे. तो म्हणजे या उगवत्या सूर्याला
नमस्कार करतोय, म्हणजे कुठे त्याचं तोंड इकडे आहे, बरोबर आहे, या बाजूला. 2 वेळा काटकोनात वळाला, म्हणजे कुठून वळाला तो, डावीकडे 2 वेळा काटकोनात वळाला, डावीकडे म्हणजे कुठे त्याची डावी बाजू वरली, बरोबर, डावी बाजू कुठली वरली. म्हणजेच तो काय केला त्यानं, तर ह्या पद्धतीने काय केला आहे तो, काटकोनात वळाला म्हणजे किती, 90 अंशामध्ये वळाला, 90 डिग्री अंशामध्ये एकदा वळाला, बरोबर आहे. मग एकदा वळाल्यानंतर परत या काय केला, 2दा वळाला 90 अंशाच्या डिग्रीमध्ये, इकडं किती 2दा. मग ते काय म्हणतात, वळाला तर त्याच्या समोरील दिशा कोणती. आता समोरील दिशा काही विद्यार्थ्यांना काय वाटतं, समोरील दिशा म्हणजे कोणची, दक्षिण. नाही मित्रांनो, तो इकडे येऊन थांबला म्हणजे तो कुठं, पश्चिम या दिशेला थांबला, बरोबर आहे. मग त्याची दिशा कोणची येणार आहे, तर पश्चिमी दिशा येणार, कोणची, पश्चिम. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती, 3 नंबर. आलं लक्षात. बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे मित्रांनो, दिशा ह्या प्रकरणात विचारला गेलेला आहेत. चला पुढील प्रश्न बघूया. एक मोटार ए बिंदूपासून 210 किलोमीटर अंतरावरील बी बिंदूकडे 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने सकाळी 9:30 वाजता निघाली तर ती बी ह्या मुक्कामावर कोणत्या वेळी पोहोचेल. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर या प्रश्न आपण सोडूया शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने. तर वेळ ए बिंदूपासून किती किलोमीटर हवर निघली ती, तर 210 किलोमीटर अंतरावरील बी या ठिकाणाला 60 किलोमीटर प्रति तास, बरोबर आहे. मग 210 भागिले 60 यांना भाग देऊया, 0 0 कटला, 3 भाग देऊया, 3 1 3, 3 2 6, 3 7 21. तुम्ही जर उरलंच काय मित्रांनो, तर 7/2. आता 7/2ला भाग द्यायचा. मग बे 1 बे त्रिक 6, किती उरले, 1 उरला, भाग जातो का, नाही, 0 दिला, मग एवढं काय दिला, पॉईंट दिला, बरोबर आहे. मग बे 5 10, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, 3.5. हे काय आले तुमचे तास. एवढा टाईम तिला काय, बी ह्या ठिकाणापायी पोहोचण्यास टाईम लागतो. मग आपल्याला 3 हे तास भेटले, बरोबर आहे. 3 काय भेटले, तास भेटले. 5 पण हे तास आहे, पण याचे कन्वर्ट आपल्याला कशात करायचे, तर मिनिटात करायचे. मग मिनिटात करण्यासाठी आपण 5 गुणिले किती, 6 करू, म्हणजे 6 पंच 30. शॉर्ट ट्रिक्स पद्धती मित्रांनो ध्यानात असू द्या. 6 पंच 30 म्हणजे 30 काय भेटले आपल्याला मिनटं, म्हणजेच काय 3 तास आणि किती 30 मिनिटे आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला सकाळी किती वाजता निघली ती गाडी, 9:30 वाजता निघली, बरोबर आहे. 9:30 निघली. आणि आता आपल्याला नवीन वेळ किती भेटला, 3:30, बरोबर आहे. 3:30 भेटल्यानंतर दोघांची बेरीज करा, टोटल 0 0, 3 आणि 3 6, आणि हे बरोबर 6, 9 3 10 11 12 झाले 12. मग हे 12 तास आणि 60 मिनिटे, या 60 मिनिटाचा परत किती होणार मित्रांनो, तर 1 तास काउंट होणार. म्हणजे ह्या किती झाला, 1 तास तुमचा काउंट झाला, बरोबर, 60 मिनिटांचा. म्हणजेच ह्या 12मध्ये किती मिळवा, 1 तास मिळवा, बरोबर. 12मध्ये 1 तास मिळवला, म्हणजेच हे 12 आणि 1 तास, म्हणजेच किती वाजता तुमची, 1 वाजता, किती 1 वाजता, म्हणजेच किती दुपारी किती, योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. दुपारी 1 वाजता तुमची गाडी इकडे होईल, मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन वेळेला पोहोचेल, बरोबर आहे. किती वेळ, दुपारचे 1 वाजता. समजलं मित्रांनो. या अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं असतं. ठीक आहे. चला जाऊया नवीन प्रश्नाकडे. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे नीट समजून घेऊया मित्रांनो. 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात, ते काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला. तर माणसे किती दिले, 15. काम किती दिवसात करतात एक काम, 10 दिवसात, म्हणून गुणिले किती 10 भागिले, बरोबर आहे. करू शकतात ते काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील, मग भागिले किती 50. आता भाग द्या, 0 0 कटला, 5 1 5, 5 3 15, म्हणजेच योग्य उत्तर किती आलं मित्रांनो तुमचं, तर 3. म्हणजे पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील, तर 3 माणसे लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक किती, योग्य पर्याय क्रमांक 3 नंबर. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्न. या कामकाळ वेळेवरील प्रश्न आहेत. पुढील प्रश्न, एक व्यक्ती 5 मिनिटात 500 मीटर अंतर पार करतो, तर तो व्यक्तीचा चालण्याचा ताशी वेग किती, बरोबर आहे. चालण्याचा ताशी वेग विचारला आहे. तर काय विचारलं आहे तुम्हाला, नीट लक्ष द्या इकडे मित्रांनो. एक व्यक्ती 5 मिनिटात 500 मीटर अंतर पार करतो, म्हणजे काय, एक व्यक्ती दिला आहे, किती दिला आहे मीटर, 500 मीटर, बरोबर आहे. किती मिनिटात, तर 5 मिनिटात, बरोबर. मिनटं दिले, हे काय दिलं आहे, मीटर दिलं आहे, आणि काय दिलं आहे, मिनिट दिले, बरोबर आहे. एक एकक काय झालं, छोटं एकक, आणि हे काय झालं, मोठं एकक, बरोबर आहे. मग यासाठी काय वापरावं लागलं आपल्याला,
18/5 वापरले. काय विचारले? चालण्यास ताशी वेग किती लागेल, म्हणजे मोठे एकक विचारलं म्हणून आपण 18/5 वापरले. पण आपल्याकडे एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद, म्हणून गुणिले किती करावं लागेल? 60 सेकंद. चला आता भाग देऊया मित्रांनो. तर भाग देण्यासाठी मग 5 1 5 5 1 5 0 जशाला तशी 5 1 5 5 1 5 5 2 10. मग आता इकडे तुमचं 0 काटला बरोबर आहे. मग 2 1 2 2 3 6. मग आता 3 1 3 3 6 18. म्हणजेच योग्य उत्तर किती आलं तुमचं? 6. मग 6 काय येईल तुमचं? किलोमीटर. काय येईल? तर मीटर तास, बरोबर. 6 किलोमीटर तास. योग्य पर्याय कोणचा? तर पर्याय क्रमांक 2 नंबर, 6 किलोमीटर तास. या तुमचा रेल्वे प्रकरणावरील उदाहरण आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला? 250 मीटर लांबीची आगगाडी ताशी 90 किलोमीटर ह्या वेगाने एक विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल? तर विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न 250 मीटर दिले, बरोबर आहे. 250 मीटर लांबीची आगगाडी ताशी 90 किलोमीटर, म्हणजे काय? 90 किलोमीटर भागिले किती घ्यावं लागेल? 90. काय विचारलं? ह्या वेगाने एक विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल, बरोबर आहे. मोठं एकक विचारलं, काय छोटं एकक नाही मोठं एकक. ओके. 18/5. मग आता इकडं आपण भाग देऊया. 0 0 कटले. 5 1 5 5 5 25 9 1 9 9 2 18. आता राहिलं काय आपल्याजवळ? 5 गुणिले 2. 5 गुणिले 2 म्हणजेच बरोबर किती? 10. 10 हे काय येतील रे मित्रांनो? तुम्हाला काय विचारलं? वेळात ओलांडेल, म्हणजेच काय आलं? 10 सेकंद. काय आले? सेकंद. लक्षात. पर्याय क्रमांक किती योग्य? तर योग्य पर्याय क्रमांक 2. हे बी रेल्वे प्रकरणावरील उदाहरण आहेत. अशा पद्धतीने सोडवायचं असतात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो? तर नीट समजून घ्या. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती? पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज विचारली आपल्याला. 10 नैसर्गिक विषम संख्या म्हणजेच किती? 1 पासून तर म्हणजे शेवटची. आता शेवटची आपल्याला काय काढावं? विषम संख्या. म्हणजे 2 विषम संख्येत कितीचा फरक असतो? तर 2चा फरक असतो. म्हणजे शेवटची 10वी नैसर्गिक विषम संख्या कोणची येणार आहे? तर 19 येणार आहे, बरोबर आहे. 19 आली तर 19मध्ये किती मिळवा? 1 मिळवा. टोटल 1 मिळवल्यानंतर किती झाले? 20 झाले. 20ला किती? 2 भागिले न्या. 2 भागिल्यानंतर किती? 2 1 2 2 1 2 म्हणजेच किती राहिले? 10. 10चा काय करा? वर्ग करा. 10चा वर्ग किती येतोय? 100. ही तुमची एकदम अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धत. पर्याय क्रमांक किती? 3 नंबर. हे नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज यावरील उदाहरण आहेत. पहिल्या प्रकरणावर विचारलं जातं संख्याज्ञानवरील. चला जाऊया पुढील प्रश्न. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे नीट समजून घेऊया. शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवाराच्या तिप्पट लोक शनिवारी बघायला गेले. सगळे मिळून ह्या 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले? ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला. शुक्रवारी किती आहे? 1250 बरं लोक सर्कस. पण शुक्रवारी बरोबर आहे. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी गेले. तिप्पट म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? हे 1250ला कितीने गुणावं लागेल? तर 3ने गुणावं लागेल. मग 1250ला 3ने गुणले म्हणजेच आपले किती येणार आहे टोटल? तर 3750 यांचा काय येणार आहे? गुणाकार. हे झाले तुमचे 3 पट. 3 पटमध्ये हे पण शुक्रवारचे ॲड करावं लागतील, बरोबर आहे. 3 पट झाल्यानंतर शुक्रवारचे ॲड करावं लागतील. शुक्रवारचे किती? मग तुमचे 1250 बरोबर अधिक 3750 बरोबर टोटलिंगची बेरीज केली. टोटलिंगची बेरीज किती ते? तर 5000. किती ते? तर 5000. काय विचारलं होतं आपल्याला प्रश्न? सगळे मिळून 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले? तर किती गेले? तर 5000. योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा असतो. हे तर्क लावून सोडवायचा असतो. बुद्धिमत्ताचाच प्रश्न आहेत. चला जाऊया नवीन प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला नीट समजून घेऊया. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 10 वर्ष आहेत. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 12 होते.
तर वर्ग शिक्षकाचे वय किती? या वयवारीचा प्रश्न आहे. शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो मित्रांनो कसा सोडवायचा. आता एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय दिले. पहिल्यांदा काढून घेऊया. 20 गुणिले 10 हे करून घ्यायचं. 20 गुणिले 10 किती आले मित्रांनो? तर 200 झाले. 200. आता प्रश्न पुढवाचा आहे. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर, आता वर्ग शिक्षकाचे विद्यार्थी किती? 20 वर्ग शिक्षक एक मिळवला म्हणजे किती होणार आहे? तर 21. किती होणार आहे? 21. त्यांची सरासरी किती दिली मित्रांनो? तर त्यांची सरासरी किती दिली? 12. किती दिली? 12. यांचा गुणाकार करू. 21 गुणिले 12 बरोबर किती होत आहे? 252. किती होत आहे? 252. हे झाले 252. मग आपल्याला काय विचारलं? तर वर्ग शिक्षकाचे वय किती? आता वर्ग शिक्षकाचे वय काढायचे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? या दोघांची वजाबाकी म्हणजेच 252मधून किती काढायचे? तर 200 वजा करायचे म्हणजेच तुम्हाला काय भेटणार आहे? वर्ग शिक्षकाचे वय भेटणार आहे. मग वर्ग शिक्षकाचे 252मधून 200 गेले म्हणजेच किती राहिले मित्रांनो? 52. म्हणजे 52 काय आलं? वर्ष. म्हणजे वर्ग शिक्षकाचे वय किती आहे? 52 वर्ष. पर्याय क्रमांक किती? 4 नंबर. अशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडवायचं असतं. असेच शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ संपूर्ण आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहण्यास भेटेल. आत्तापर्यंत आम्ही पोलीस शिपाई, चालक, लोहमार्ग, बँड्समन, कारागृह, SRPF हे संपूर्ण घटकावरील पेपर स्पष्टीकरण आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे संपूर्ण शॉर्ट ट्रिक्सनुसार संपूर्ण उदाहरणं टाकलेले आहेत. त्याकरता सर्व उदाहरणं तुम्ही व्यवस्थित बघून येत्या पोलीस भरतीला तुम्हाला याचा 100% फायदा होणारच. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. एका खोकड्यात 500 अंडी आहेत. 3/25 फुटली. उरल्यापैकी 4/5 अंडी विकली. उरलेल्या अंड्यांची संख्या किती? उरलेल्या अंड्यांची संख्या विचारली आपल्याला. तर मित्रांनो इकडे लक्ष द्या. शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसं सोडवायचं. आता आपल्याला किती दिली? खोक्यामध्ये 500 अंडी दिली बरोबर आहे. 3/25 फुटली बरोबर आहे. 500 गुणिले किती? 3/25 बरोबर आहे. मग आता यांना भाग देऊ. 25 एक 25, 25 दुनं 50, 0 जसं तसं काय राहिलं तुमच्याजवळ? 20 गुणिले किती? 3 म्हणजे किती झाले? 60. 60 झाले. मग यांची काय करा? 500 बरोबर वजा किती? 60 म्हणजे तुमच्याजवळ किती राहिले? 440. समजलं? 440. मग आता लक्ष द्या मित्रांनो. तर मग आता परत 440 गुणिले बरोबर उरलेल्यापैकी 4/5 अंडी विकली बरोबर आहे. अंडी काय केली? तर विकली. मग आता भाग देऊया. 5 एक 5, 5 8 40 बरोबर आहे. 5 8 40. परत किती उरले? 4 उरले. 5 8 40 झाले 40. ओके. 5 8 40 राहिलं काय तुमच्याजवळ? 88 गुणिले किती? 4. यांचा गुणाकार करू म्हणजे यांचा गुणाकार घेणार आहे 352. किती येणार आहे? 352. मग आता कशामधून काय वजा करायचं मित्रांनो? तर 440 वजा किती येतील? 352. यांची काय करा? तर वजाबाकी करा. यांची वजाबाकी केल्यानंतर किती येणार आहे? तर 88. लक्षात. तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती? तर 88. योग्य पर्याय क्रमांक किती? 3 नंबर. एक तर्काचा प्रश्न आहे म्हणजे बुद्धिमत्ताचाच प्रश्न धरून चालावा लागेल. चला जाऊया नवीन प्रश्नाकडे. खाली संख्यांपैकी कोणत्या संख्येला 3 4 5 6 यांनी पूर्ण भाग जाईल? आता हे 4 पर्याय दिले मित्रांनो. तर या 4 पर्यायांना कोणत्या तरी संख्येने पूर्ण भाग जातो म्हणजे 4ही पर्यायांना. लक्षात. ते बघू आपण. ठीक आहे. मला 3चा विचार करू. सर्वप्रथम काय करू? 3चा विचार करू. तर 3ला 50ला जातो? नाही. म्हणजे 3चा विषय संपला. लक्षात मित्रांनो. मग आता 60चा विचार करू बरोबर आहे. 60ला 3ला जातो? जातो. ओके. मग त्याच्यानंतर 9ला जातो का? जातो. 36ला जातो. ओके. मग याला जात नाही म्हणजे याचा विषय संपला. ओके. त्यानंतर 4चा विचार करा. 4ला 50ला जातो का? नाही जात. 60ला जातो का? हो जातो. ओके. 90ला जाईल का? नाही. 36ला जाईल का? जातो. ओके. म्हणजे एक एक विषय आपला कट होत चालला आहे. 5चा विचार करा. 50ला जातो? जातो. 60ला जातो? जातो. 90ला जातो? जातो. 36ला जातो का? नाही जात. मग आता 60चा विचार करा. 60ला 50ला जातो का? नाही. बरोबर आहे. 60ला जातो का? जातो. ओके. 90ला जातो का? नाही जात. ओके. 36ला जातो का? जातो. म्हणजे सगळे योग्य पर्याय कोणचे आले तुमचे? तर 60 ना. म्हणजे 3 बरोबर 4 त्याच्यानंतर 5 आणि 6 या 4ही संख्येंना कितीला भाग जातो? तर 60ने
पूर्ण भाग जातो, म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. समजलं मित्रांनो, लॉजिकचा प्रश्न आहे, बुद्धिमत्तावर आधारित प्रश्न आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. 5 रुपयांच्या एका नाण्याचे वजन 9 ग्रॅम आहेत. राजकडे असलेल्या 5 रुपयांच्या नाण्यांचे पिशवीचे वजन 9 किलोग्रॅम आहेत. तर या पिशवीत किती नाणी आहेत, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे. आता एकूण नाणी आपल्याला किती दिलेले, पुरे वजनाचे 9 किलोग्रॅम दिले, बरोबर आहे. एकूण वजन 9 किलोग्रॅम आणि त्या एका नाण्याचे किती वजन आहे, तर 9 ग्रॅम, बरोबर आहे. 9 ग्रॅम, मग 1 ग्रॅममध्ये ग्रॅम विचारलं नसतं, ग्रॅम इकडे काय दिलं, किलोग्रॅम दिलेले आहे. मग आपल्याला यांचे ग्रॅममध्ये रूपांतर करायला एका ग्रॅम म्हणजेच किती, तर 1000. 1 ग्रॅम म्हणजे किती, 1000. इकडे काय केले आपण, 1000 केल्यानंतर मग आता यांना काय करायचा, भाग द्यायचा. 9 1 9, 9 1 9, म्हणजेच किती शिल्लक राहिले तुमच्याजवळ, तर 1000. मग 1000 काय आले तुमचे, तर त्या पिशवीत किती नाणे आहेत, तर किती नाणे, तर 1000 नाणे आहेत. योग्य पर्याय किती, 4 नंबर. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. अमेय आपल्या दुचाकीने प्रवासाला निघाला. निघताना किलोमीटर दर्शकावर 12,735 ही संख्या होती. काही अंतर प्रवास केल्यावर दर्शकावर 12,792 ही संख्या आली. तर अमेयने एकूण किती किलोमीटर प्रवास केला, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. म्हणजेच आपल्याला 12,735 आणि 12,792 यांची काय करायची, वजाबाकी. आता पहिल्यांदा आपल्याला फक्त काय करावं लागेल, 92 वजा किती 35 केले तरी तुमचं उत्तर निघतं. 92मधून 35 गेले मित्रांनो, म्हणजेच किती राहत आहे मित्रांनो तुमच्याजवळ, किती राहत आहे, तर 57 राहत. किती, 57. लक्षात. पर्याय क्रमांक किती, योग्य पर्याय क्रमांक 4 नंबर. समजलं. अगदी सोपं उदाहरण. खाली तुम्हाला वजाबाकी विचारली होती, फक्त प्रश्न मोठा दिला पण वजाबाकीचं उदाहरण आहेत, हे समजून घ्या मित्र. 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक जीभला 4 तास लागतात. हेच अंतर 3 तासात कापण्यासाठी जीभचा वेग कितीने वाढावा लागेल, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर जीभचा वेग कितीने वाढावा लागेल, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. चला आपण बघूया शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने प्रश्न कसा सोडवायचा. आपल्याला किती दिले, 180 किलोमीटर अंतर कापण्यास किती जीभला किती वेळ लागतो, 4 तास. म्हणजेच 180 भागिले किती 4, भाग देऊया. भाग दिल्यानंतर किती येणार आहे उत्तर आपलं, 45. 45 काय येणार आपले, किलोमीटर तास. काय येणार आहे, किलोमीटर तास येणार आहे. मग परत काय करू, 180 भागिले किती 3 करायचे, बरोबर आहे. 3 केल्यानंतर 3 म्हणजेच किती येणार आहे, 60. किती येणार, 60 काय येणार आहे, किलोमीटर तास, बरोबर. 60 काय येणार, किलोमीटर तासने वाढले. म्हणजे वेगाचा वाढ झाली. आपण वाढ काढून घेतली दोघांच्या वेगामधली. यांची काय करावं, वजाबाकी. 60 वजा 45 म्हणजेच किती राहिले मित्रांनो आपल्याजवळ, तर 15 काय आलं तुमचे, किलोमीटर तास. समजलं. योग्य पर्याय क्रमांक किती, 4 नंबर. ताशी किती येणार आहे, 15 किलोमीटर. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने ह्या रेल्वेवरील अंतर कामकाळवेळेवरील उदाहरण आहेत. चला जाऊया पुढील प्रश्न. एक आगगाडी 2 मिनिटात 3 किलोमीटर अंतर कापते, तर 6 तासात ती किती किलोमीटर अंतर कापेल, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर इकडं काय दिलं आपल्याला, 2 मिनिटे, बरोबर आहे. 2 मिनिटे किती अंतर, 3 किलोमीटर अंतर कापते. किती, 3 किलोमीटर. लक्षात. 3 किलोमीटर अंतर कापते. नंतर 6 तासात किती अंतर कापेल, किती दिले, 6 तास दिले, बरोबर आहे. 6 तासात, बरोबर आहे, 6 तास किती अंतर कापेल, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला. मग यांचा काय होईल, तर तिरकस गुणाकार करून घेऊया. 6 गुणिले, बरोबर आहे, 6 गुणिले किती 3 भागिले किती 2. पण आता यामध्ये काय दिले, हे मिनिट दिले, हे तास दिले. हे तासाचे रूपांतर आपल्याला कशात करावं लागेल, तर मिनिटामध्ये करावं लागेल, बरोबर आहे. या तासाचे रूपांतर मिनिटामध्ये करावं लागेल. मग मिनिटामध्ये करण्यासाठी 6 गुणिले किती 60 मिनिटे, बरोबर आहे, मिनिटे, बरोबर, मिनिटे गुणिले किती 3 भागिले किती 2. आलं लक्षात मित्रांनो. मग आता भाग देऊया आपण. बे एक बे, बे एक बे, बे त्रिक 6. राहिलं काय तुमच्याजवळ 6
गुणिले 30 गुणिले किती 3 यांचा गुणाकार केला तर यांचा गुणाकार किती येतो आहे 540 किलोमीटर 540 किलोमीटर आला हे योग्य पर्याय क्रमांक किती 3 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. रेल्वेवरील उदाहरण विचारलं आहेत अशा पद्धतीने सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. 175 ग्रॅमच्या 10%च्या 5% म्हणजे किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर प्रश्न कसा सोडवायचा इकडे लक्ष द्या मित्रांनो. 175 बरोबर आहे 175 बरोबर आहे ग्रॅमच्या चाचीचे म्हणजेच काय गुणाकार 10% 10% म्हणजे भागिले किती येणार 100 चाचीचे म्हणजेच काय गुणाकार 5% 5 भागिले किती 100%. मग आता इकडे मित्रांनो तर आपला काय होईल 0 0 कट होईल. मग आपण कधी पण ह्या 10ने किंवा 100ने वर कधी भाग जात असेल तर द्यायचा नाही. एकवर जेवढे शून्य राहतात कधीच भाग द्यायचा नाही. सरळ सरळ वरल्यांचा गुणाकार करून घ्यायचा बरोबर आहे. वरल्याचा गुणाकार म्हणजे वर काय राहिलं आपल्याजवळ 175 गुणिले 5 भागिले काय राहिलं 100 आणि त्याच्यावरला अजून एक 10 झाले कंप्लीट. मग आता या दोघांचा गुणाकार करू 175 गुणिले 5 यांचा गुणाकार केल्यानंतर किती येतो मित्रांनो 875 किती येतो आहे 875. पण या संपूर्ण संख्येला भागिले किती आहे तर 1000 लक्षात. मग आता 1000 भागिले किती 1 2 3 घर आहे म्हणजेच आपल्याला काय करणार आहे 875 लिहून घ्यायचे आणि 3 घर 1 बरोबर 2 आणि इकडे काय येणार तिसरं घर आहे बरोबर आहे. मग काय येणार तुमचा 0 म्हणजे 0.875 काय येणार आहे ग्रॅम काय येणार ग्रॅम. समजलं मित्रांनो. तर पर्याय क्रमांक किती आपला 3 नंबर योग्य उत्तर आहेत. चला जाऊया हे टक्केवारीवरील प्रश्न विचारला आहेत ठीक आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. योग्य टक्केवारीमधील उदाहरण आहेत 800चे 37.5% म्हणजे किती होय ओके. मग आता आपण इकडं प्रश्न लिहून घेऊया. 800 चाचीचे गुणाकार काय 37.5 37.5% म्हणजे भागिले किती 100 लक्षात. मग आता भाग देऊया आपण 2 शून्य कटले 2 शून्य कटले म्हणजेच तुमच्याजवळ काय राहिलं मित्रांनो तर 8 गुणिले काय 37.5. मग आता यांचा गुणाकार केला मित्रांनो 8 गुणिले 37.5चा गुणाकार केला तर गुणाकार किती येतो मित्रांनो तर 300 किती येतो आहे 300. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. समजलं. ह्या प्रश्न अंकगणिताचा टक्केवारी ह्या प्रकरणावर विचारलेला आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे मित्रांनो तर नीट समजून घेऊया आपण. ए बरोबर 500 व बी बरोबर 1000 तर ए हा बीच्या किती टक्के आहेत अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. मग आता किती 500 बरोबर भागिले किती 100 बरोबर गुणिले 1000 भागिले 100 यांचा काय करणार आपण भाग देणार 0 0 0 0 कटले 0 0 कटले राहिलं काय तुमच्याजवळ 5 गुणिले 10 म्हणजेच किती टक्के येणार मित्रांनो तर 50%. ए हा बीच्या किती टक्के तर 50%. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. मग आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर पुढील प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेऊया. राजूने एक मोबाईल 4000 रुपये राजूने एक मोबाईल 4000 रुपयांना घेऊन 5000 रुपयाला विकून टाकला तर या व्यवहारात शेकडा नफा तोटा किती टक्के झाला अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर इकडं आपल्याला शेकडा नफा बरोबर खरेदी किंमत ह्या पद्धतीने आपल्याला काढून घ्यावं लागेल बरोबर आहे. आता इकडं आपल्याला नफा काढायचा म्हणजेच किती 5000 वजा 4000 टोटल आपण याच्यामधला म्हणजे किती राहिले 1000 बरोबर आहे. नफा किती आला 1000 रुपये नफा. मग 1000 बरोबर भागिले काय येणार आपली खरेदी किंमत भागिले काय खरेदी किंमत किती आहे 4000 आले गुणिले किती 100 आले गुणिले 100. मग आता इकडं आपण काय करणार भाग देणार 4 शून्य कटले 4 शून्य कटले. मग आता तुमच्याजवळ राहिलंच काय मित्रांनो तर 100 भागिले किती 4 4 1 4 4 1 4 4 2 8 किती उरले 2 उरले 4 5 20 म्हणजेच किती राहिले तुमच्याजवळ तर 25
टक्के. समजलं? योग्य पर्याय. मग काय आले 25% नफा येईल का तोटा येईल मित्रांनो तुमच्याजवळ? तर 25%. तर काय येईल 25% नफा. काय येईल? नफा. समजलं? हे नफा आणि तोट्यावरील उदाहरण आहे, अंकगणितवरील प्रकरण आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय, एक टेबल 1200 रुपयाला विकल्यामुळे शेकडा 20% नफा झाला, तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती रुपये आहेत? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपल्याला विक्री किंमत, बरोबर आहे, तर विक्री किंमत इकडे किती दिलेली रुपयाला विकल्यामुळे, म्हणजेच किती 1200 रुपयाला, बरोबर आहे. 1200 गुणिले 100 बरोबर भागिले बरोबर शेकडा 20% नफा झाला, म्हणजे एका शेकड्यावर किती 100वर किती 20% नफा झाला, म्हणजे 20% नफा झाला, म्हणजेच 1200 गुणिले 100 भागिले 120. मग आता 0 कटले, मग 0 कटले, 12 1 12, 12 1 12, म्हणजेच तुमच्याजवळ काय राहिले मित्रांनो 10 गुणिले 100 बरोबर 10 गुणिले 100, म्हणजेच किती उत्तर आलं तुमचं 10,000 रुपये. योग्य पर्याय क्रमांक 2 नंबर. समजलं? चला बघूया पुढील. हे बी टक्केवारीवरील उदाहरणं विचारलं आहेत. चला बघूया पुढील प्रश्न. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला तर नीट समजू. 8 सायकलिंगची किंमत 21,120 रुपये आहेत, तर अशा 12 सायकलिंगची एकूण किंमत किती? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर सोडवायचा कसा? तर 8 सायकलिंग बरोबर 8 सायकलिंगची किंमत किती आहे तर 21,120 दिली, बरोबर आहे. तर 12 सायकलिंगची एकूण किंमत किती? 12 सायकलिंगची एकूण किंमत किती? मग यांचा काय करा मित्रांनो तर तिरकस गुणाकार करा, म्हणजे या पद्धतीने, बरोबर आहे. तिरकस गुणाकार 12 गुणिले 21,120 भागिले काय येणार 8. मग आता या संख्येला व्यवस्थित भाग दिल्यानंतर तुमचं उत्तर काय येणार आहे 31,680 रुपये, बरोबर आहे. काय होईल 12 सायकलिंगची किंमत किती येईल तर 31,680. योग्य पर्याय किती? पर्याय क्रमांक 3 नंबर. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. मग आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला तर 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. किती दिले 15 मजूर गुणिले 8 तास काम करतात, किती 8 तास करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, किती 18 दिवसात पूर्ण करतात. मग आता पुढं विचारलं तेच काम करण्यासाठी 16 मजूर बरोबर रोज किती 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला. मग चला इकडं भाग देऊया. मग संपूर्ण संख्येला 9 1 9, 9 2 18, 8 1 8, 8 1 8, 8 2 16 झालं. 2 1 2, 2 1 2, 2 1 2, 2 2 काय झाले कॅन्सल, म्हणजेच राहिलं काय तुमच्याजवळ 15. किती दिवसात करतील तर 15 दिवसात करतील. योग्य पर्याय किती 4 नंबर. काम काळ वेळेवरील उदाहरणे अशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडवायचं असतं मित्रांनो. लक्षात. अजूनपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने पाहण्यास भेटतील. चला जाऊया नवीन उदाहरणाकडे. तर आपल्याला आता इकडे उदाहरण काय विचारलं तर नीट समजून घेऊ. 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात, जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? तर कामावर घ्यावी लागतील माणसे, बरोबर आहे. माणसे किती दिले तुम्हाला 36 माणसे दिले, बरोबर आहे. 36 किती आहे 2/3, म्हणजे ही माणसं आपल्याला काय करावं लागेल रूपांतर यांचे काय करावं उलटं, म्हणजे 3/2 आतमध्ये करावं लागेल. विचारले ना, तर माणसे किती घ्यावी लागतील, बरोबर आहे. यांना भाग देऊया. 2 1 2, 2 1 2 एक उरला, 2 सक 18, बरोबर आहे. मग तुमच्यावर राहिलं काय मित्रांनो 18 गुणिले किती 3 दोघांचा किती आला 54. किती आले 54. मग आता 54 आले. मग आता 54 वजा किती 36, या दोघांची वजाबाकी केली तर किती येणार आहे 18, म्हणजेच तुम्हाला किती माणसे घ्यावं लागतील 18 माणसे घ्यावं लागतील. आलं लक्षात. 18 माणसे कामावर घ्यावी लागतील. पर्याय क्रमांक किती 3 नंबर. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे.
आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला तर नीट आपण समजून घेऊया. एक पाण्याची टाकी एक नळाने 8 तासात भरते. जर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल. आता रिकामी विचारली त्यासाठी काय करावं लागते वजाई. भरली विचारली असते तर काय केली असती बेरीज केली असते. म्हणजेच आपल्याला किती दिली पहिली 8 तास 8 गुणिले बरोबर आहे. तर दुसऱ्या नळाने किती 4 तासात रिकामी होती 4. काय विचारली रिकामी होती म्हणून आपल्याला काय करावं वजाबाकी. म्हणजेच 4 वजा 8 केले. मग आता यांची वजाबाकी 8 गुणिले 4 जशाल तसे दोघांची वजाबाकी वजा 4 मोठ्या संख्येचे चिन्ह. मग दिल्यानंतर दोघांचा गुणाकार 8 चोक 32 भागिले वजा 4 बरोबर आहे वजा 4. आता यांच्यामध्ये 4 8 बरोबर आहे 4 8 32 म्हणजेच किती आले मित्रांनो 8. काय किती तासात भरेल 8 तासात रिकामी होईल. किती होईल 8 तासात रिकामी होईल. काय होईल रिकामी योग्य पर्याय किती 2 नंबर. समजलं मित्रांनो. चला बघूया पुढील प्रश्न. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला तर नीट समजून घेऊया. मीरा आणि तिच्या आईच्या आजच्या वयांची बेरीज 64 वर्ष आहेत. त्या दोघांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे. तर मीराचे आजचे वय किती वर्ष असेल. अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. तर मीराचे आजचे वय किती असेल याबद्दल प्रश्न. आता आपण पर्यायानुसार जाऊ. डायरेक्ट 3 नंबरचा पर्याय घेऊ योग्य पर्याय बरोबर आहे 3 नंबरचा. मग आपण 17 घेतला बरोबर आहे. मीरा बरोबर आहे कोण मीरा बरोबर आहे. मीराचे वय किती घेतले 17 बरोबर आहे 17 घेतले. म्हणजे मीरा कोण आहे आजचे वय विचारले ना मीराचे किती आजचे वय 17 घेतले. मग आई बरोबर आहे आई बरोबर आई. मग काय विचारलं आईच्या बरोबर आईच्या आजच्या वयांची बेरीज किती 64 बरोबर आहे 64 आहेत. वयांतील बरोबर त्यांच्या दोघांच्या वयातील फरक किती 30 वर्ष आहेत. किती 30 वर्ष म्हणजे किती 17 आणि किती 30 म्हणजे दोघांची बेरीज करा म्हणजे किती आली 47. किती आली 47. आता ही 47 आली. ही 47 आई आणि मीरा किती 17. दोघांची बेरीज केली बरोबर आहे 17 अधिक 47 या दोघांची बेरीज केली तर किती येते 64. किती आहे 64. म्हणजे योग्य पर्याय आपला कोणता आहे तर पर्याय क्रमांक 3 17 उत्तर. म्हणजे आलं लक्षात मित्रांनो. तर त्यांची बेरीज किती येते 64. वयवारीवरील उदाहरणे या अशा पद्धतीने पर्यायानुसार सोडवलं तर पटकन उत्तर निघतं. आलं लक्षात. वेळ कमी लागतो. चारही पर्यायांना व्यवस्थित सोडून बघायचं. आपण डायरेक्ट पर्याय का गेलो म्हणजे वेळ आपला पण वाचल आणि तुमचा पण वेळ वाचल. चला जाऊया पुढील प्रश्न. ठीक आहे चला आता पुढील प्रश्न आपल्याला विचारला आहे तर आपण व्यवस्थित त्याला ठीक आहे. आपल्याला प्रश्न काय दिला आहे CAT 24 दिलं आहे नंतर BAT प्रश्नचिन्ह दिलं आहे. मग आता आपल्याला इकडे आपण लॉजिक काय दिलं आहे ते बघूया. काय दिलं आहे तर C नंतर A नंतर T घेतलेलं आहे बरोबर आहे. मग C किती बघा बरं इकडं C किती दिलं आहे 3 दिलेलं आहे बरोबर आहे. त्यानंतर A किती दिला आहे 1 दिला आहे बरोबर आहे. त्यानंतर T किती दिला आहे 20 दिला आहे. मग यांची बेरीज करा बरं टोटल बेरीज. मग किती होते 20 आणि 1 21 आणि 3 24 आली बरोबर पण बेरीज किती येते 24 येते. त्याच पद्धतीने आपल्याला काय विचारला त्यांना BAT विचारला BTA बरोबर आहे. मग आता इकडं B किती इकडं आपला 2 B2 A किती दिला आहे तर 1 आणि T किती आहे 20 म्हणजे त्यांची टोटल 20 1 आणि 2 किती येणार आहे तर यांची टोटल बेरीज किती येणार आहे तर 23. म्हणजेच काय योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर. ठीक आहे मित्रांनो. चला तर आपण अशा पद्धतीने आपला प्रश्नसंच संपला आहेत. आपण आज कोणची बघितली सिंधुदुर्ग चालक पोलीस शिपाई या संपूर्ण आपण गणित बुद्धिमत्ता हे संपूर्ण प्रकरण व्यवस्थित आपण हाताळलं आहेत. संपूर्ण टॉपिकवरील प्रश्न अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतले आहेत. त्याकरता आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. येत्या पोलीस भरतीला ह्या प्रश्नांचा 100% फायदा होणारच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र.